साधी तिकीट काढले त्यांचं काय, त्यांनी हस्ते काढले तिकीट त्यांचं काय, कधी मिळणार? ऑनलाईन कसं मिळणार? त्यांनी तुमच्या इथे कॅश दिलेले आहेत. कधी कधी ऑनलाईन ऑर्डर पण इथेच द्या आम्हाला. आमचा तिकीट नंबर आहे ना, तिकीट नंबर आहे ना, मग द्या ना रिफंड. तिकीट तुम्ही खाली करता ना, तुमच्या आहे ना, मग ते पैसे द्या आम्हाला. तुमच्या खात्यात पैसे गेलेत ना. आणि ऑनलाईन रिफंड नाही. कोण बोललो तुला? तुला माहित आहे कुठे? आता आम्ही ठाण्यात जाऊन परत यायचं का फॉर्म भरायला? इथं ठाण्यावरून परत फॉर्म भरायला यायचं का? ऑफिस ओपन आहे का तुमचं तिकीटाचे पैसे द्यायला? ऑनलाईनचे सांगू नका. 5 वेळा माझी 5 वेळ पाहिजे की नाही? 24 तास चालू का बंद आहे ते? ऑनलाईन द्यायला तुम्हाला पैसे द्यायला तुम्ही म्हणताय तर कुठे ऑनलाईन पैसे येत नाही. टाळा लावलाय त्याला. माझं 5 वेळ माझी ही. हा सगळ्यांना पैसे द्या ना, तुम्ही मॅनेज करा ना यार. माझे नाही कुठे होतं? कोणतं तुला माहिती आहे का? तुला काय सगळ्यांना पैसे द्या, तुम्ही मॅनेज करा नंतर. काय माहिती आहे? तुम्ही फॉर्म भरा आमच्या सगळ्यांचे, आमच्या बिहाफमध्ये. हो काका. महाड एसटी स्थानकात शिवशाहीच्या नावानं फसवणूक, प्रवाशांचा संताप. आम्हाला शिवशाही बस द्या, नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत करा. संतप्त प्रवाशांची एसटी व्यवस्थापनाकडे मागणी. आज 9 मे 2026 रोजी महाड एसटी स्थानकात एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ऑनलाईन बुकिंग करून शिवशाही बसचं तिकीट घेतलेल्या प्रवाशांना ऐनवेळी साधी लाल डबा एसटी लावण्यात आले. प्रवाशांना आरोप आहे की वारंवार शिवशाही बुकिंग असूनही साधी बस दिली जाते. शिवशाहीचे पैसे भरून आम्ही जुन्या एसटीत का बसायचं, असा सवाल प्रवाशांनी केला. ऑनलाईन बुकिंगचे पैसे रिफंडही होत नसल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला. या प्रकारामुळे महाड एसटी स्टँडवर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आमच्या तिकिटाचे पैसे आम्हाला परत करा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. महाड आगारातून वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये महामंडळाविरोधात नाराजी वाढली आहे. याबाबत आगार व्यवस्थापनानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. घडलेलं आहे एसटीचं? बघा, सकाळी आम्ही 6:30च्या शिवशाहीचं रिझर्वेशन केलेलं. शिवशाहीचं रिझर्वेशन केल्यानंतर ती अर्ध्या तासांनी साधी गाडी आणली. साधी गाडी आणल्यानंतर आमच्या मागे परत दुसरी शिवशाही बोरवली लावली. म्हणजे आमची गाडी साधी दिली आणि दुसऱ्या मागच्या गाडीला जर तुम्ही शिवशाही देताय तर लोकांचा संताप होणार नाही का? लोकांनी किती सहन करायचं त्यांचं? तक्रार दाखल केली का? तक्रार दाखल केल्यानंतर हे अधिकारी यांनी सरळ उत्तर तर द्यायला पाहिजे. नाही ते तुमचं रिफंड नंतर येईल, असं होईल तसं होईल. अहो, मेन अधिकारी यायला इथे 1.5-2 तास लागतात कंप्लेंट केल्यानंतर. मी लेखी कंप्लेंटसुद्धा केलेली आहे त्यांची. आणि असं जर वरच्या महिन्यातून किती वेळा यांच्याकडनं होतं याचा मी त्यांच्याकडनं खुलासासुद्धा मागितला आहे. आणि याची तक्रार मी प्रताप सरनाईक साहेबांकडे करणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे आणि सर्व जेवढ्या अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहे. तक्रार अशी आहे की आम्ही सकाळी 6च्या गाडीच्या मुंबई ठाणे बसचं तिकीट काढलं होतं आणि ती पण शिवशाही होती. तर आम्ही जेव्हा विचारलं यांना की 6:30 वाजता गाडी जी आहे ती येणार आहे की नाही येणार आहे, ते म्हटले नाही येणार आहे, 5-10 मिनिटांनी येणार आहे, 5-10 मिनिटांनी, असं आम्हाला सांगून आमची फसवणूक पहिली केली. त्याच्यानंतर 6:30 नंतर आम्हाला असं बोलतात की गाडी फेल झाली. आता ह्या लोकांना गाडी फेल झालेली हे आधीच माहिती असूनसुद्धा जर आम्हाला हे 6:30 नंतर सांगणार असाल आणि आमची फसवणूक करत असतील तर यांची ही आम्हाला एक कंप्लेंट करायची आहे. दुसरी गोष्ट, यांना जर काल रात्रीच माहिती होतं की ही गाडी फेल आहे तर यांनी सकाळी 6:30ला काय सांगितलं? पहिले हे जबाब त्यांनी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आणि स्थानिक आमदार, जे स्थानिक खासदार हे लोक जी पण आहेत, जर स्थानिक आपल्या लोकांसाठी जर ती लोक काम करू शकत नाहीत, ती जर त्यांना एक फोन पण आम्ही केले इकडून, तर ती लोक पण इथे येऊ शकत नाहीत. कोणीच प्रशासनच कोण नाही आहे, तर आम्ही त्यांना मदत मागायची कुणाकडं? एसटीची कंप्लेंट अशी आहे की आमची शिवशाहीची बुकिंग होती, 6:30ची बस होती आमची महाड टू ठाणा. ती शिवशाहीची बस आमची कॅन्सल करून आम्हाला लालपरी दिलेली आहे. आम्ही पैसे शिवशाहीचे भरलेत आणि आम्हाला लालपरीमधून जायला लावत आहे आणि रिफंड देऊन आम्हाला 81 रुपये रिफंड देतात म्हणतात. काय 3 तास आम्ही लेट आहे तिकडे. 3 तास झाले आम्ही इथेच उभे आहोत महाड डेपोला. डेपो मॅनेजर म्हणतोय की आम्हाला तुम्हाला याच गाडीमधून जायला लागेल, दुसरी गाडी आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. आणि त्यांना ही गोष्ट रात्रीपासून माहिती होती की त्यांची गाडी खराब आहे, तर त्यांनी आधीच दुसरी गाडी दुसऱ्या डेपोमधून अवेलेबल करायला हवी होती, ती केलेली नाही. मी काय बोलतो, 2 अधिकारी कसले पैसे घेणार? आम्ही देऊ नका सांगले की आम्ही दोघांनी मॅनेज केलं पाहिजे. पैसे का बसवणार कुठे? आता आम्ही ठाण्यात जाऊन परत यायचं का फॉर्म भरायला? इथं ठाण्यावरून परत फॉर्म भरायला यायचं का? ऑफिस ओपन आहे का तुमचं? तिकीट
ऑनलाईनचं सांगू नका, 5 वेळा माझी 5 वेळ पाहिजे की नाही 24 तास चालू का बंद आहे ते ऑनलाईन द्यायला तुम्हाला पैसे द्यायला तुम्ही म्हणताय तर कुठे ऑनलाईन पैसे येत नाही. ते टाळा लावलाय त्याला माझं 5वी वेळ आहे माझी ही. हा यार सगळ्यांना पैसे द्या ना तुम्ही मॅनेज करा ना यार. माझं नाही आहे. कुठं होतं कोणतं तुला माहिती आहे का तुला काय ते? सगळ्यांना पैसे द्या ना तुम्ही मॅनेज करा नंतर. काय माहिती आहे? तुम्ही फॉर्म भरा आमच्या सगळ्यांचे आमच्या बिहाफ मध्ये. हो काका. प्रॉब्लेम असा आहे, शिवशाही गाडीची बुकिंग करून शिवशाहीच्या गाडीची बुकिंग करून ॲक्च्युअलमध्ये गाडी साधी गाडी येते आणि हे असं कंटिन्यू होत आहे. एक 10-12 वेळेला झालेला आहे. लोकांचा संताप झालेला आहे आता हा. ही आहे सकाळी 6:30 आणि ही गाडी शिवशाही असते ऑनलाईन बुकिंग, पण काही कारणास्तव त्यांचे प्रत्येक वेळेला सांगतात की आम्हाला गाडी अवेलेबल नाही आहे आणि साधी गाडी टाकतात आणि लोकांना रिफंड देत नाहीत. लोकांची एवढीच मागणी आहे की आम्हाला रिफंड द्या. जर तुम्ही तुम्ही साधी गाडी लावताय तर तुम्ही रिफंड द्या. आणि लोक बुकिंग का करतात, लोक गाड्यांची बुकिंग का करतात, शिवशाहीची बुकिंग का करतात? आरामात जावं जातं एवढं उन्हाचं. आम्हाला लोक पैसे द्या. आणि यांचा एस टीवाल्यांचा कारभार खरंच जामच गचाळ असतो, अजिबात कळत नाही. आम्ही 6:30ची गाडी आता 7:15 वाजलेत, आत्ता आली 10 मिनटं आधी आणि ती पण त्यांनी वेगळी लावली. त्यांच्या गाडीमध्ये जाऊ आम्ही मग तेच करू आता.